Welcome student. Today we will start with next cell organelle and that is centrioles and centrosome. So first of all, what is meant by centrosome? So the centrosome means it is a dense area of cytoplasmic material. It is a dense area of cytoplasmic material present near the nucleus of animal cell. हे नीट लक्षात घ्या. सेंट्रोसोम म्हणजे काय मी सांगितलं की सेंट्रोसोम मीन्स इट इज अ डेन्स एरिया. सपोज दिस इज द एनिमल सेल. ही एक एनिमल सेल आहे. ह्या एनिमल सेल मध्ये हे न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या जवळ असणारा इट इज अ डेन्स एरिया ऑफ सायटोप्लाझ्मिक मटेरियल which is present near the nucleus of animal cell. म्हणजे ह्या न्यूक्लियसच्या जवळ असणारा जो सायटोप्लाझमचा डेन्स एरिया असतो, ह्या डेन्स एरियाला काय म्हटलं जातं तर दॅट इज नोन ॲज अ सेंट्रोसोम. त्याला म्हणायचं सेंट्रोसोम. ठीक आहे. हे झालं सेंट्रोसोमची डेफिनेशन. आता आपल्याला शिकायचं व्हॉट इज मीन बाय सेंट्रिओल. सो व्हॉट इज मीन बाय सेंट्रिओल? सो that dense area which we known as a centrosome, in that area a pair of cylindrical structure is present. So that area contains a pair of cylindrical structure, and that cylindrical structures they are known as centrioles. And these centrioles they are perpendicular to each other. That centrioles they are perpendicular to each other. लक्षात येते का? पहा, सेंट्रोसोम आणि सेंट्रिओल शिकायला आपण सुरुवात केली. त्यामध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की सेंट्रोसोम म्हणजे काय. त्यात मी सांगितलं की सेंट्रोसोम म्हणजे काय तर ॲनिमल सेलमध्ये न्यूक्लियसच्या जवळ असणारा सायटोप्लाझ्मिक मटेरियलनी बनलेला जो डेन्स एरिया आहे, त्या डेन्स एरियाला आपण काय म्हणतो तर त्याला आपण सेंट्रोसोम म्हणतो. क्लिअर? मला वाटतं अडचण नसावी. पुढे आपण गेलो सेंट्रिओल म्हणजे काय पाहिला. सेंट्रिओल मध्ये आपण पाहिलं की सेंट्रिओल म्हणजे काय आहे तर ते सिलेंड्रिकल स्ट्रक्चर आहे. सिलेंड्रिकल स्ट्रक्चर आहे आणि किती आहे तर ह्या सिलेंड्रिकल स्ट्रक्चरची एक पेअर आहे आणि ह्या सिलेंड्रिकल स्ट्रक्चरच्या पेअरला आपण काय म्हणतो तर त्याला आपण सेंट्रिओल म्हणतो. मग ही पेअर कशी अरेंज झालेली आहे तर दॅट सेंट्रिओल्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. म्हणजे इथं जर पाहायचं म्हटलं तर तुम्ही डायग्राम मध्ये सुद्धा दाखवू शकता. हा झाला सेंट्रोसोम आणि त्याच्यामध्ये हे दाखवू शकता तुम्ही. हा एक सेंट्रिओल दाखवला असा आणि हा दुसरा. लक्षात येत आहे? म्हणजे हा एक सेंट्रिओल सिलेंड्रिकल असणारा आणि दुसरा असा असणार. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं हे सेंट्रिओल ह्या सेंट्रोसोम मध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे. मग सेंट्रिओल्स जे असतील हे सिलेंड्रिकल स्ट्रक्चर आहे, पेअर मध्ये असणारं स्ट्रक्चर आहे आणि हे स्ट्रक्चर सेंट्रोसोम मध्ये प्रेझेंट असून ह्याची अरेंजमेंट कशी आहे तर ते एकमेकांना कसे आहे तर परपेंडिक्युलर आहेत. ठीक आहे ना. दॅट स्ट्रक्चर गेट सराउंडेड बाय amorphous substance. Such a structure gets surrounded by amorphous structure. And that amorphous structure is known as a pericentriolar material.
and that is known as the pericentriolar material. पाहे लक्षात येते का? सेंट्रोसोम मध्ये सेंट्रिओल आहे. सेंट्रिओल म्हणजे सिलेंड्रिकल स्ट्रक्चर. किती आहेत? 2 आहे, म्हणजेच एक पेअर आहे. कसे प्रेझेंट आहे? एकमेकांना परपेंडिक्युलर आहे. आणि ह्या सेंट्रिओलच्या भोवती एक अमॉर्फस असं स्ट्रक्चर प्रेझेंट आहे. अमॉर्फस म्हणजे अतिशय मऊ असणार. क्रिस्टलाइन आणि अमॉर्फस हे 2 शब्द तुम्ही केमिस्ट्रीमध्ये वापरता. क्रिस्टलाइन म्हणजे काय की ज्याचे क्रिस्टल्स तुम्हाला दिसतात, आणि अमॉर्फस म्हणजे काय की अतिशय मऊ. म्हणजे तुम्ही टाल्कम पावडर लावते की चेहऱ्याला लावायची फेस पावडर, ती जेवढी मऊ असते त्या स्ट्रक्चरला म्हणतात अमॉर्फस. मग पहा, हे जे काही स्ट्रक्चर आहे सेंट्रिओलचं, दॅट गेट सराउंडेड बाय द अमॉर्फस स्ट्रक्चर. ह्याच्याभोवती अमॉर्फस स्ट्रक्चर प्रेझेंट असतं, आणि हे जे अमॉर्फस स्ट्रक्चर ह्याच्याभोवती प्रेझेंट आहे, ह्या अमॉर्फस स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं? ह्याला म्हटलं जातं पेरिसेंट्रिओलार मटेरियल. ठीक आहे, मला वाटतं हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता हे झाल्यानंतर आपण पुढच्या पॉइंटकडे जाऊयात. पहा, आता आपण काय काय पाहिलं? सेंट्रोसोम, सेंट्रिओल आणि पेरिसेंट्रिओलार मटेरियल आपण शिकलो. आता पुढचा आपण थोडासा नीट लक्षात घ्या. तो असा आहे, each cylindrical centriole, simply each centriole that is made up of, each centriole that is made up of 9 set of triplet microtubule. 9 set of triplet microtubule. हे कळतंय का? पहा, हे स्ट्रक्चर आणि दुसरं असं असणार. हे झाले सेंट्रिओल, बरोबर, परपेंडिक्युलर. आता ह्यातलं each centriole, each cylindrical centriole is made up of, काय आहे त्याच्यामध्ये? 9 मायक्रोट्युब्युल्स आहेत. म्हणजे जसं आपण सिलिया आणि फ्लाजेलाला पाहिलं की त्या सिलिया आणि फ्लाजेलाच्या बाहेरच्या बाजूला 9 मायक्रोट्युब्युल्सच होते तिथं सुद्धा, पण ते कसे होते? डबलेट मध्ये होते. इथं काय सांगताय हे की ह्याच्या बाहेरच्या बाजूला किती आहे? तर बाहेरच्या बाजूला पेरिफेरीला असणारे मायक्रोट्युब्युलची संख्या आहे 9. 9चा सेट आहे. मग हा टीएस काढलेला आहे त्याचा. इथं पहा, तर हा सेट कसा आहे? पहा, हा पहिला धरा मायक्रोट्युब्युल, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा 5, 6, 7, 8 आणि 9. मग हे 9 काय झाले? तर दॅट ईच सिलेंडर और ईच सेंट्रिओल इज मेड अप ऑफ 9 मायक्रोट्युब्युल. बरोबर, क्लिअर झालं. पण इथं ट्रिपलेट शब्द वापरलाय. ट्रिपलेट म्हणजे काय असेल हो? तर ट्रिपलेट ह्या शब्दाचा अर्थ असतो एका मायक्रोट्युब्युल मध्ये पुन्हा 3 ट्युब्युल्स आहेत. म्हणून मी इथे दाखवलंय बघा, 1 2 3, 1 2 3, 1 2 3. मग प्रत्येक जे काही 9चा पेरिफेरीत असणारे 9 मायक्रोट्युब्युल आहेत, ह्या प्रत्येकामध्ये पुन्हा किती आहेत? 3 आहेत. म्हणून त्याला आपण काय शब्द वापरलाय? दॅट ईच सेंट्रिओल इज मेड अप ऑफ 9 सेट ऑफ ट्रिपलेट मायक्रोट्युब्युल. समजलं? लक्षात आलं? समजा अशी डायग्राम काढली आपण. ह्याचा टीएस समजा सर्क्युलर आहे असे इमॅजिन करा. किती मायक्रोट्युब्युल्स आहेत? 9. 1, एवढी मोठी काढून नाही चालणार. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. हे 9 झाले मायक्रोट्युब्युल. बरोबर. ह्या 9 मध्ये पुन्हा किती आहेत सांगा? 3 आहेत. मग हा सेट कितीचा झाला? 9चा सेट झाला. आणि प्रत्येकामध्ये पुन्हा किती आहेत म्हणून सांगितलं मी तुम्हाला? असे 3 आहेत की नाही? लक्षात आलं हे? म्हणजे असं म्हणून त्याला नाव दिलेलं आहे ट्रिपलेट. लक्षात येत आहे? सो ईच सेंट्रिओल that is made up of 9 set of triplet microtubule
प्रत्येक सेंट्रिओलमध्ये 9 मायक्रोट्युब्यूल आहेत आणि त्या 9 मध्ये पुन्हा 3 मायक्रोट्युब्यूल आहेत आणि हे सगळे मायक्रोट्युब्यूल पेरिफेरीला प्रेझेंट आहेत म्हणून सेंट्रिओल मध्ये असणारी अरेंजमेंट म्हटलं जातं 9+0 म्हटलं जातं. ही 9+0 काय लक्षात घ्या. सिलिया आणि फाजेरामध्ये मी तुम्हाला 9+2 सांगितली कारण बाहेरच्या बाजूला 9 डबलेट्स होते आणि आत सिंगल 2 होते म्हणून 9+2. आता इथे 9 हे पेरिफेरीलाच आहेत, कडेलाच आहेत, ट्रिपलेट मध्ये आहेत पण सेंट्रली मात्र तिथे मायक्रोट्युब्यूल प्रेझेंट नाही म्हणून ह्याचे अरेंजमेंट म्हटलं जातं 9+0. म्हणून ह्याचे अरेंजमेंट म्हटलं जातं 9+0. लक्षात येत आहे. मग पहा आता ही अरेंजमेंट झाल्यानंतर पुढचं पहा काय ह्याच्यामध्ये. दॅट मायक्रोट्युब्यूल्स दे आर मेड अप ऑफ प्रोटीन ट्युब्युलिन. दॅट आर मेड अप ऑफ प्रोटीन ट्युब्युलिन. हे जे कडेला असणारे 9 पेरिफेरल मायक्रोट्युब्यूल्स आहेत हे मायक्रोट्युब्यूल्स कशापासून तयार झालेले आहेत तर ते ट्युब्युलिन नावाच्या प्रोटीन पासून तयार झालेले आहेत. नाव द नेक्स्ट पॉइंट इज द ट्रिपलेट्स आर इव्हनली स्पेस्ड and are connected to each other by non-tubulin protein. Now these triplets, they are evenly spaced and connected to each other by non-tubulin protein. काय काय कळलं आपल्याला की प्रत्येक सेंट्रिओल मध्ये 9 पेरिफेरल मायक्रोट्युब्यूल्स आहेत. त्याच्यामध्ये पुन्हा 3 आहेत म्हणून 9+3 म्हणता येणार नाही, 9 ट्रिपलेट म्हटलं. सेंट्रली तिथं कुठलाही मायक्रोट्युब्यूल नाही म्हणून अरेंजमेंट सांगितली 9+0. आता हे मायक्रोट्युब्यूल मात्र तयार होताना कशापासून तयार झाले ट्युब्युलिन नावाच्या प्रोटीन पासून तयार झालेले आहेत. आणि पुढे मी सांगितलं की ते जे ट्रिपलेट्स आहेत 9 ट्रिपलेट्स आहेत हे इव्हनली स्पेस्ड आहेत, एकमेकांपासून विशिष्ट अंतरावर सेम अंतरावर ते आहेत आणि ते पुन्हा एकमेकांना जोडलेले. पहा ह्याचा तिसरा ह्याच्या पहिल्याला जॉईन केलेला दाखवतात, ह्याचा पहिला ह्याच्या तिसऱ्याला, पहिला तिसऱ्याला असं जॉईनिंग असतं ते. मग ते जे कनेक्शन आहे हे ह्याचं जे कनेक्शन आहे हे कनेक्शन एकमेकांना जोडलेलं ते कशापासून तयार झालेलं आहे तर 9 नॉन ट्युब्युलिन प्रोटीन पासून. म्हणजे लक्षात घ्या हे जे 9 मायक्रोट्युब्यूल्स आहेत हे 9 मायक्रोट्युब्यूल्स एकमेकांना जोडलेले आहेत आणि ते कशाच्या साहाय्याने जोडलेले आहेत तर ते जोडलेले आहेत नॉन ट्युब्युलिन प्रोटीनच्या साहाय्याने ते एकमेकांना जोडलेले आहेत. ठीक आहे. आता पुढचा पॉइंट. At proximal end there is a set of tubule and that is known as a hub. आता proximal end चे जर तुम्ही पाहिला at the proximal end of centriole there is a set of tubule. Only tubule, they are not microtubules. And that set of tubule it forms a hub at the center. म्हणजे कशी अरेंजमेंट असेल लक्षात घ्या. समजा इमॅजिन करा, आता ह्याच्यावरच दाखवते मी तुम्हाला, हा थोडासा कलर्ड घेते म्हणजे लक्षात येईल. इमॅजिन करा की हे सेंट्रली प्लेस असणारा हब आहे म्हणजे हे बरोबर. ह्याच्या भोवती कोण आहेत असे मायक्रोट्युब्यूल्स आहेत. किती 9 मायक्रोट्युब्यूल्स आहेत. हे असे पेरिफेरीला बरोबर आहे. हा मायक्रोट्युब्यूल ह्याला जोडलेला आहे कशाच्या साह्याने नॉन ट्युब्युलिन प्रोटीनच्या साह्याने. असे हे कडेला 9 प्रेझेंट आहेत आणि मध्ये कोण आहे मध्ये हब आहे. मग पुढून जर तुम्ही हे पाहिलं असं तर तुम्हाला सेंट्रली काय दिसतं की त्याचा जो काही प्रॉक्सिमल एंड असतो त्या सिलेंड्रिकल बॉडीचा त्या सेंट्रिओलचा तो प्रॉक्सिमली तुम्हाला कसा दिसतो तर प्रॉक्सिमली तो ट्युब्युल्सनी तयार झालेला आहे. ते मायक्रोट्युब्युल्स नाही आहेत मुलींनो लक्षात घ्या. आणि मग हे जे ट्युब्युल्स आहेत ते तिथं काय तयार करतात तर देयर इज अ फॉर्मेशन ऑफ हब.
हा सेंट्रल पार्ट जो असतो त्या सेंट्रल पार्टला काय म्हणलं जातं, हब म्हणलं जातं. नाउ द पेरिफेरल ट्रिप्लेट्स दे आर कनेक्टेड टू हब बाय radial spoke. Now the triplets connected to hub by radial spoke. पहा 9 मायक्रोट्युब्यूलची अरेंजमेंट तुम्हाला समजली बरोबर. आता ही अरेंजमेंट समजल्यानंतर पुढचा पॉइंट ह्याच्यातला तुम्ही लक्षात घ्या तो असा की सेंट्रली पुढून जर तुम्ही हा सिलेंडर समजा हे सिलेंडर आहे लक्षात घ्या, हे तुम्ही जर असं प्रॉक्सिमल एंडनी पाहिलं तर प्रॉक्सिमल एंडला ह्याला 9 पेरिफेरीला असणारे ट्युब्यूल दिसतात, पण मध्यभागी ह्याच्या काय दिसतं तर सेट ऑफ ट्युब्यूल दिसतो. हा सेट ऑफ ट्युब्यूल ह्याच्या थ्रूआउट लेंथ प्रेझेंट असतो आणि मग तो सेंट्रली जो काही सेट ऑफ ट्युब्यूल दिसतो मायक्रोट्युब्यूल सोडून त्याला म्हणायचं हब. आणि मग ह्या हबला हे जे काही मायक्रोट्युब्यूल्स असतात ते जोडलेले असतात. हे जे जॉईनिंग आहे त्याचं त्या जॉईनिंगला आपण काय म्हणतो, दॅट इज नोन ॲज अ रॅडियल स्पोक. द जॉईनिंग बाय विच द मायक्रोट्युब्यूल्स दे आर जॉईन विथ द हब, that joining is known as a radial spokes. Now, due to this arrangement or due to this, the proximal end look like a cartwheel. So, the proximal end look like cartwheel. आणि मग ते अरेंजमेंट तुम्ही डायग्राम बघा. आता हा प्रॉक्सिमल एंडचीच डायग्राम मी काढलेली आहे. मग ही अरेंजमेंट असल्यामुळं सेंट्रली ट्युब्यूल्स आहेत आणि भोवती मायक्रो ट्युब्यूल्स आहेत पेरिफेरीला, त्यामुळं ही जी अरेंजमेंट असते प्रॉक्सिमल एंडची ती तुम्हाला कशी दिसते, इट लुक लाईक द कार्टव्हील. कार्टव्हील म्हणजे काय, बैलगाडीचं चाक कसं दिसतं आपल्याला, तर तशा चाकासारखी ती अरेंजमेंट दिसते. हे इथं लक्षात ठेवा. दॅट इज अबाउट द सेंट्रिओल अँड सेंट्रोसोम. ठीक आहे, मला वाटतं हे तुम्हाला भरपूर झालं. व्यवस्थित ऐका म्हणजे ते तुम्हाला क्लिअर होईल. आता ह्याचा शेवटचा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे आणि तो पॉइंट असा आहे की त्याचं फंक्शन काय. सो द फंक्शन ऑफ सेंट्रोसोम, काय फंक्शन आहे का. सो सेंट्रोसोम्स दे हेल्प इन assembly of spindle apparatus. They helps in assembly of spindle apparatus during cell division. Helps in assembly of spindle apparatus ड्युरिंग सेल डिव्हिजन. मी तर सिम्पली असं म्हणेल इथं तुम्हाला की सिम्पली तुम्ही असं जरी लिहिलं, दे प्ले इम्पॉर्टंट रोल इन द फॉर्मेशन ऑफ स्पिंडल फायबर ड्युरिंग सेल डिव्हिजन, एवढं जरी तुम्ही म्हणालात त्याला तरी भरपूर आहे. लक्षात घ्या. मग सेल डिव्हिजन मध्ये काय करतं ते पहा. समजा ही सेल आहे, पेशी विभाजनाचं काम तिथं चालू आहे बरोबर आहे. ह्या पेशी विभाजनाच्या कामाच्या वेळेला इथं हे क्रोमोसोम असे अरेंज होतात सेंट्रली. पहा हे काय क्रोमोसोम्स आहेत. ठीक, आता ते कसं आहे पहा, मी सांगते तुम्हाला स्ट्रक्चर. आता ह्या स्ट्रक्चर मध्ये इथं मी काढले हे सेंट्रिओल, त्याच्यामध्ये कोण असणार आहे, सेंट्रोसोम असेल. इथं एक सेंट्रिओल काढला. ठीक, आता पहा हे काय काम करतात, तर स्पिंडल फॉर्मेशनचं ते काम करणार आहेत. कशाचं काम करणार आहेत ते, स्पिंडल फॉर्मेशनचं. कसं होतं बघा ते. आता ह्या अपॅरेटस पासून हे असं स्ट्रक्चर तयार व्हायला सुरुवात होते. कधी, सेल डिव्हिजनच्या वेळेला. आणि हे जे स्ट्रक्चर तिथं तयार होतं ह्याला म्हटलं जातं स्पिंडल फॉर्मेशन. स्पिंडल
लक्षात येते का पहा. सो द सेंट्रोसोम्स हेल्प इन असेंबली ऑफ स्पिंडल अपॅरेटस ड्युरिंग सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनच्या वेळेला हे जे काही स्पिंडल फायबर तिथं तयार व्हावे लागतात की ज्याच्यावरती क्रोमोझोम्स अरेंज केले जातात, तर असे स्पिंडल फायबर तयार करण्यासाठी किंवा तयार करण्यामध्ये महत्वाचा रोल कोणाचा असतो, तर ह्या सेंट्रोसोम सेंट्रिओलचा असतो. आणि दुसरं फंक्शन याचं सांगितलंय ते असं, इट फॉर्म्स अ बेसल बॉडी. सेकंड फंक्शन, इट फॉर्म्स बेसल बॉडी of cilia and flagella. कालच आपण हे शिकलो. सिलिया आणि फ्लाझेला ओरिजिनच कुठून सांगितलं त्याचा, बेसल बॉडी. आणि तिथं मी तुम्हाला सांगितलं होतं की बेसल बॉडी कुठून तयार होते, तर बेसल बॉडी तयार होत असताना सेंट्रिओल पासून होते. मग सेंट्रिओलची दोन फंक्शन लक्षात ठेवा. सिलिया आणि फ्लाझेलामध्ये बेसल बॉडीचं फॉर्मेशन करतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे सेल डिव्हिजनच्या वेळेला स्पिंडल फायबरचं फॉर्मेशन करायचं काम हा सेंट्रिओल करत असतो. ठीक आहे. तर हे झालं आताची माहिती कशाबद्दलची, ही झाली माहिती सगळी त्या सेंट्रिओल आणि सेंट्रोसोम बद्दलची. ठीक आहे. तर मला वाटतं सगळ्या सेल ऑर्गॅनली आपण आज इथं कंप्लीट केलेल्या आहे. एकदा दोनदा वाचा, अडचणी असतील तर माझ्यासोबत विचारा. हा टॉपिक आज आपण इथं कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरला आपण पुन्हा नेक्स्ट टॉपिक सहित तयार राहणार आहोत. तर आज आपण इथं थांबू. ठीक आहे.